हा आता दिसतंय व्यवस्थित, काय अडचण नाही, समजतंय? हा लक्ष द्या. बघा आता सेजची सद्यस्थिती काय बघू आपण. सेजची, सेज म्हणजे कोण, स्पेशल इकॉनॉमिक झोनची सध्या स्थिती काय, सध्या स्थिती काय आहे की सेज बद्दल, की सेज 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 आपण करत होतो. सेज मध्ये किती रोजगार निर्मिती झाली, सेज मध्ये किती गुंतवणूक झाली बघितले पाहिजे का नाही. मग त्या गोष्टींचे आकडे आहेत. किती सेजला मंजुरी मिळाली, किती सेजला अधिसूचित केलेलं आहे, आणि सध्या किती सेज कार्यरत आहेत हे बघितलं पाहिजे का नाही. मग आता नीट ऐका मी काय बोलतोय ते. बघा आता 19 फेब्रुवारी 2024 ला ज्यावेळेस आकडे घेतले, कधी 19 फेब्रुवारी 2024 ला, त्यावेळी असं लक्षात आलं की तात्विक दृष्ट्या मंजुरी म्हणजे त्या तत्वाला धरून, तात्विक दृष्ट्या म्हणजे काय, तत्वाला धरून किती मंजुरी मिळाली बघणं गरजेचं आहे. म्हणजे 100% किती टक्के त्याच्यावरती फोकस केलं, म्हणजे 100% फोकस आहे का, लक्षात येते की मी काय बोलतोय. म्हणजेच तात्विक दृष्ट्याचा अर्थ कळाला का, तत्वाला धरून म्हणजे 100% फोकस त्याच्यावरती. म्हणजे तात्विक दृष्ट्या मंजुरी किती प्रकल्पांना मिळाली, 424. किती, 424. आणि त्यातले किती अधिसूचित झाले, 376. 424 प्रकल्पांना मंजुरी मिळाली आणि त्यातले अधिसूचित किती झाले, 376. किती झाले, 376. आणि यामधले अधिसूचित झालेले 376 आणि यामधले कार्यरत किती आहे, 278. यामधले कार्यरत किती आहेत, 278. लक्षात आलं का. मंजुरी, तात्विक दृष्ट्या मंजुरी किती प्रकल्पांना मिळाली, हा त्याच्यानंतर अधिसूचित, कार्यरत, मंजुरी, अधिसूचित, कार्यरत, मंजुरी, अधिसूचित आणि कार्यरत. हा हे जे प्रकल्प आहेत हे कुठले आहेत, भारतामधले. लक्षात आलं का. मंजुरीच्या संदर्भातले पहिले कळाले का, सद्यस्थिती मंजुरीच्या बाबतीतली, दुसरी सद्यस्थिती काय, कामगिरीच्या बाबतीतली. म्हणजे शेजनं काय कामगिरी केली, शेजनं कामगिरी म्हणजेच काय, आपल्या डोक्यात काय होतं शेज निर्माण करण्याचं किंवा शेज उभा करण्याचं, की निर्यात वाढली पाहिजे, गुंतवणूक झाली पाहिजे, आणि निर्यात वाढत असेल तर रोजगार निर्मिती झाली पाहिजे, बरोबर की नाही. मग त्याच्या संदर्भातली शेजची काय कामगिरी आहे बघूया. बघा नीट ऐका आता काय बोलतो ते. कामगिरी काय काय शेजची कामगिरी. रोजगार निर्मिती किती झाली बघा, 29 लाख रोजगार निर्मिती झाली, 29 लाख लोकांना काम मिळाले. लक्षात येते किती, 29 लाख लोकांना काय मिळाले, काम मिळाले भारतामध्ये. किती चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर गुंतवणूक बघा, किती गुंतवणूक झाली, 6.7 लाख कोटी. सेज मध्ये किती गुंतवणूक झाली, 6.7 लाख कोटी एवढी गुंतवणूक झाली. कशामध्ये, सेज मध्ये. कशामध्ये, सेज मध्ये झालेली आहे. कशामध्ये गुंतवणूक झाली, सेज मध्ये झालेली आहे. लक्षात येते का. हा त्याच्यानंतर निर्यात किती झाली सेज मधनं, 12.64 लाख करोड. किती, 12.64 लाख करोड एवढी काय झालेली आहे निर्यात. कधी, 2022-23 ला. लक्षात येते का. म्हणजे चांगली कामगिरी दिसते का. ज्याच्यासाठी आपण उभा केलं होतं आता तो चांगला दिसतोय का. रोजगार निर्मिती झाली, गुंतवणूक वाढत चालली आणि निर्यात पण होत चाललेली आहे. लक्षात येते का मी काय बोलतोय ते. मग रोजगार निर्मिती किती झाली, गुंतवणूक किती झाली, निर्यात किती झाली, हा रोजगार किती झाला, गुंतवणूक आणि शेवटचं निर्यात किती झाली. लक्षात आलं का. ही त्याची काय आहे शेतची सध्याची कामगिरी. सध्याची कामगिरी, सध्याची कळलं का. आणि सध्याची मंजुरी तुम्हाला कळाली का. नक्की नक्की. आता पुढे बघा. आता एवढं सगळं कळल्यानंतर हे आकडे हे तुम्हाला ऍज इट इज कंबाईनला विचारणार. राज्यसेवेला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये लिहायचं. कळलं का. हे कंबाईनला तुम्हाला विचारणार आणि तुम्ही राज्यसेवेला काय करायचे, हे आकडे डिस्क्रिप्टिव्हली लिहायचे. डिस्क्रिप्टिव्हली समजतंय का. मी सपोज शेज बद्दल असा आला प्रश्न की शेज बद्दल तुम्ही माहिती सांगा किंवा शेजचं विश्लेषण करा, तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लिहायच्या. किती मंजुरी मिळाली, रोजगार निर्मिती किती झाली, गुंतवणूक किती झाली, या सगळ्या स्टेटमेंट बेस लिहायचे. हेच पण हे सगळं तुमच्या आधी कुठं पाहिजे, डोक्यात. कळलं का. आता बघा, आता सर्वाधिक क्षेत्र कुठल्या राज्यामध्ये बघूयात. म्हणजे कुठल्या राज्यामध्ये काय आहे क्षेत्र. क्षेत्र म्हणजे काय, शेज. किती शेज कार्यरत आहे. सगळ्यात जास्त शेज कुठल्या राज्यामध्ये कार्यरत आहे, तमिळनाडूमध्ये. कुठल्या राज्यामध्ये, तमिळनाडूमध्ये. किती आहे क्षेत्र, 50. तमिळनाडूमध्ये किती शेज आहे, 50. महाराष्ट्र 2 नंबरला. 1 नंबरला कोण, तमिळनाडू. 2 नंबरला महाराष्ट्र. किती आहेत महाराष्ट्रात, 37. तमिळनाडूला 50. तेलंगणाला 35. कर्नाटकला 34. गोव्यात 7. तात्विक दृष्ट्या मंजुरी मिळालेली पण 2008 ला
पुन्हा ती नाकारलेली आहे. का नाकारली? कारण गोवा राज्य सरकार आणि डेव्हलपर यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. कशावरनं वाद निर्माण झाला? पेमेंटच्या बाबतीत. कुठल्याच्या बाबतीत? पेमेंटच्या बाबतीत वाद निर्माण झाला. तो आता न्यायालयीन वाद चालू आहे. लक्षात आलं का? 2008 ला म्हणून त्यांनी काय केली? गोवा राज्य सरकारने शेजची जे का 7 शेजला परमिशन दिली होती ती तात्विक काय केलेली आहे? नाकारलेली आहे. कुणी? गोवा राज्याने. कळलं का? पुन्हा तमिळनाडूला किती राज्य आहेत? महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, गोव्याला पण ते कार्यरत आहेत का? का नाकारलेली आहे. पुन्हा तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, कर्नाटक. चला, तमिळनाडू मध्ये किती आहेत रे? 50. महाराष्ट्रामध्ये 34, तेलंगणाला 35, कर्नाटकला 34. लक्षात झालं का? गोव्याला 7 होती मंजुरी मिळालेली पण ती काय झाली? 2008 ला नाकारलेली आहे. समजलं? आता महाराष्ट्रात किती आहेत? 37 आहेत. किती आहेत महाराष्ट्रात? 37. महाराष्ट्रामध्ये किती शेज क्षेत्र आहेत? 37 क्षेत्र आहेत. त्यांची कामगिरी बघूयात. त्याच्यामध्ये किती गुंतवणूक झाली महाराष्ट्रात? त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती किती झाली? लक्षात येते की मी काय बोलतोय ते? त्याच्या किती प्रकल्पांना मंजुरी मिळाली महाराष्ट्रामध्ये शेज? नीट ऐका. आता महाराष्ट्राच्या शेज प्रकल्पाचा जर विचार केला तर 253 प्रस्ताव होते. किती महाराष्ट्रात? 253 प्रस्ताव होते. लक्षात येते का? किती प्रस्ताव होते? 253. त्यातले कार्यरत किती आहेत? 37. यातले किती कार्यरत आहेत? 37. किती कार्यरत आहेत? 37. कळलं का? 37 कार्यरत आहे. 253 पैकी किती कार्यरत आहेत? 37. लक्षात आलं का? यात गुंतवणूक किती झाली महाराष्ट्राच्या शेत प्रकल्पामध्ये? 58,531 करोड रुपये. किती? म्हणजे फक्त सेज मध्ये एवढी गुंतवणूक झाली. 58,000 जोक नाही, 58,531 करोड रुपयांची गुंतवणूक झाली फक्त सेज मध्ये. महाराष्ट्रातल्या सेज मध्ये एवढी गुंतवणूक झाली. किती चांगली गोष्ट आहे. 58,531 करोड रुपयांची. लक्षात येते का मी काय बोलतोय ते? आणि किती कार्यरत आहेत सेज प्रकल्प? 37. किती? 37. रोजगार निर्मिती किती झाली बघा? रोजगार निर्मिती झालेली आहे 7.8 लाख करोड. किती रोजगार निर्मिती झाली बघा? 7.8 लाख करोड. भारतामध्ये रोजगार निर्मिती किती आहे बघा? 29 लाख. चुकतंय काहीतरी? करोड नाही, फक्त लाख असेल. काहीतरी चुकलं असेल पुस्तकात. ठीक आहे. हा, एकच मिनिट मला करेक्शन करू दे. काहीतरी चुकतं असं होत असं मागं पुढं चालायचं. लाख 7.8 नीट आहे का? 7.8 लाख रोजगार निर्मिती झाली. कुठं रोजगार निर्मिती झाली? महाराष्ट्रामध्ये. कुठं? भारतामध्ये 29 लाख रोजगार निर्माण झाले आणि महाराष्ट्रात बघा 7 लाख रोजगार निर्माण झाले सेज मध्ये. फक्त सेज मध्ये हे जे चाललंय फक्त सेजचं चाललंय. सेज मध्ये एवढी निर्मिती झाली, रोजगार निर्मिती. कळतंय का? गुंतवणूक किती झाली? 58,531 करोड. 58,531 करोड एवढी गुंतवणूक झाली. रोजगार किती झाले? 7.8 लाख रोजगार निर्मिती झाली. आता हे जे 37 प्रकल्प आहेत का? 37 सेज आहेत का महाराष्ट्रात? मग ते प्रशासकीय विभागानुसार बघूयात. कशानुसार? प्रशासकीय विभागानुसार. पुणे प्रशासकीय विभागात किती आहेत? 20. पुण्यामध्ये किती आहेत? 20. पुणे प्रशासकीय विभाग. मुंबईमध्ये किंवा मुंबई म्हणजेच कुठला? कोकण प्रशासकीय विभागात 11. कोकण प्रशासकीय विभागात 11. औरंगाबाद प्रशासकीय विभागात 3. औरंगाबाद प्रशासकीय विभागात 3. नागपूर प्रशासकीय विभागात 2. नागपूर प्रशासकीय विभागात 2 आणि नाशिक प्रशासकीय विभागात 1. नाशिक प्रशासकीय विभागात 1. तर हे काय आहे? आपलं तोंडपाठ असणं गरजेचं आहे. मला प्रश्न येऊ शकतो आयोग की सर्वात जास्त शेज प्रकल्प महाराष्ट्रात कुठल्या प्रशासकीय विभागात आहेत? पुणे. किती आहे तिथं? 20. लक्षात येते का? नंतर कुठला आहे? मुंबई कोकण. कोकण मधली मुंबई स्पेशल लिहिले. मुंबईमध्ये किती आहेत? 11. नंतर नाशिकला किती? नागपूरला. नंतर औरंगाबादला आणि मुंबई किंवा कोकणला आणि नंतर पुणे 20. आता पुण्याला का बरं? कारण पुण्याला वातावरण आहे तसं. पुण्याला काय वातावरण आहे? पुण्याला स्पेस आहे. पुण्यात डेव्हलपमेंट होऊ शकते. त्याला तेवढा स्पेस आहे. मुंबईमध्ये तेवढा स्पेस नाही. लक्षात येते का? बघा मुंबई पुण्यामध्ये म्हणून तिथे पुण्यामध्ये तेवढे प्रकल्प आहेत. मुंबईमध्ये कमी आहेत. कळलं का? कारण तिथल्या जागा आता कमी होत चालल्यात.
परत औरंगाबादला पायाभूत सुविधा आहेत नाहीयेत एवढ्या मानाव्यात अशा, म्हणून तिथं कमी आले. नागपूरचं तर जास्त विशेष नाही, नाशिकला तर खूप कमी आहे. कळलं का मी काय बोलतोय ते? हे सेज प्रकल्प आहे ते तुमच्या कशी पाहिजे तोंडपाठ. 20 11 किती झाले? 31 3 2 आणि 1 लागली का लेवल? लक्षात आलं का? फक्त आता अमरावती प्रशासकीय विभाग नाहीये, लक्षात राहू द्या. अमरावती प्रशासकीय विभागात एकही सेज प्रकल्प नाही. महाराष्ट्रामध्ये किती कार्यरत आहेत? 37. त्यातला पुण्यामध्ये, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नाशिक 1. कळलं का? मग आता ह्याचे जी लेवल आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टींची लेवल म्हणजेच त्यांचं अकाउंटिंग कोण करतं? महाल्या कपाल. कोण? महाल्या कपाल. मग महाल्या कपाल काय म्हणला माहितीये का? की ज्या जमिनी आपण वापरायला दिल त्या, बरोबर का? ज्या जमिनी आपण वापरायला दिल त्या कशाच प्रकल्पासाठी, त्यातल्या 52% जमिनींचा वापरच होत नाही. किती टक्के? 52% जमिनीचा वापर होत नाही. कोण बोललं? महाल्या कपाल बोलला. लक्षात येते का? पुन्हा काय बोललं? परत जेवढ्या जमिनी दिलेत का त्यातल्या 14% जमिनी ह्या इतर व्यवसायासाठीच वापरल्या जातात. कशासाठी? लक्षात येते? 52% जमिनीचा वापर होतोय का? नाही. ज्या काय शिल्लक आहेत त्यातल्या 14% जमिनी कशासाठी वापरल्या जातात? इतर व्यवसायासाठी. कशासाठी वापरल्या जातात? इतर व्यवसायासाठी. 50 ते 60% जमिनी कशासाठी वापरतात? इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीसाठी, म्हणजेच माहिती आणि तंत्रज्ञान. जेवढ्या का शिल्लक राहते त्यातल्या 50 ते 60% जमिनीचा वापर कशासाठी केला जातो? IT म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच माहिती व तंत्रज्ञानासाठी वापर केला जातो. आणि शेवटचा पॉइंट, 8 ते 9% जमिनी ह्या बहुउत्पादन क्षेत्रासाठी वापरतात. कशासाठी? बहुउत्पादन क्षेत्रासाठी. बहुउत्पादन क्षेत्रासाठी किती आपण हेक्टर जमीन देते? 500 हेक्टर. आणि इन्फॉर्मेशन आणि माहिती तंत्रज्ञान 10%. बघा 10% जमिनीमध्ये म्हणजे त्यांचा 50 ते 60% वापर आहे. 10 हेक्टर मध्ये, 10 हेक्टर मध्ये 50 ते 60 म्हणजे जवळपास 5 ते 6 हेक्टर जमीन कोण वापरते? माहिती आणि तंत्रज्ञान. ह्यातले बहुउत्पादन क्षेत्र किती किती हेक्टर साठी? 500 हेक्टर. त्यातलं 8 ते 9% म्हणजे किती? 8 ते 9 म्हणजे 10% धरा सरासरी, म्हणजे किती हेक्टर झाली? 50 हेक्टर. बरोबर का? 50 हेक्टर क्षेत्र फक्त कोणासाठी वापरतात? बहुउत्पादन क्षेत्र. जास्तीत जास्त याचा वापर व्हायला पाहिजे, पण होतोय का? नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी कोण बोललं? कॅग बोललं, म्हणजेच महाल्या कपाल बोललाय. महाल्या कपालने एवढ्या गोष्टी सांगितल्या. म्हणून तो काय म्हणला? शेत क्षेत्राने जेवढी का प्रोत्साहन द्यायला पाहिजे तेवढ्या प्रकारचं प्रोत्साहन शेत क्षेत्र देत नाही, म्हणून त्यात आर्थिक वाढ होत नाही. आर्थिक वाढ होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आर्थिक वाढ होण्यासाठी काय केलं पाहिजे? शेत क्षेत्राने तेवढं प्रोत्साहन दिलं पाहिजे. पण तेवढं प्रोत्साहन मिळतंय का? मिळत नाही. म्हणून आर्थिक वाढ व्हायला कमतरता निर्माण होत आहे. बघा ना, हे दिसतंय आकडे. जमिनीचा वापरच होत नाहीये. ज्यासाठी जमीन दिली ते सोडून दुसराच व्यापार करतात इथं. बरोबर का? बहुउत्पादनासाठी वापर करायचा 10% जमिनी फक्त बहुउत्पादनासाठी वापरल्या जातात आणि IT चा वापर फक्त जास्त वाढला त्याच्यामुळे. लक्षात आलं का? गुड, व्हेरी नाईस.